नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर आज बऱ्याच दिवसानंतर इथे ब्लॉग शूट केला आणि हा माझ्या ताईचा मुलगा. याला गाडीमध्ये किती जागा असली तरी माझ्याजवळ बसायचं असतं त्याला. आणि आम्ही निघालो होतो नांदुऱ्याला आणि नांदुऱ्याला जाण्याच्या आधी पण इथे मस्तपैकी जेवण केलं. जेवण तुम्ही बघूच शकता किती स्वादिष्ट असं जेवण आहे. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला, कारण माझ्या ताईच्या मुलाला जरा बघायचं होतं, आई मला रेल्वे दाखव दाखव. त्यामुळं आम्ही रेल्वे स्टेशनवरनं निघालो. मी बाबांना म्हटलं तुम्ही गाडी साईडला पार्क करा आणि मी, ताई आणि हे ताईंचे चिरंजीव आम्ही छानपैकी मस्त रेल्वे स्टेशनवरनं निघालो. आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही सरळ पोहोचलो आमच्या नव्या घरी. आणि तुम्ही बघू शकता इथे थोडंसं क्लिनिंग बाकी होती, तर मी क्लिनिंग केली. सगळ्यात आधी इथे थोडंसं ॲसिड टाकलं आणि ॲसिडनी ही जी टाईल्स आहे ती स्वच्छपैकी एकदम मस्त नवी कोरी चमचमीत अशी करून टाकली, कारण त्याच्यावरती सिमेंट आणि हे ऑइल पेंट्सचा जो कलर होता त्याचे भरपूर असे डाग पडलेले होते. तर मी म्हटलं हा समोरचा पोर्च एरिया आहे आणि हा दिसायला छान वाटत नाही, त्यामुळे कष्ट करून करून आणि त्याच्यावरती ॲसिड टाकून टाकून आणि खराट्याने त्याला अक्षरशः मस्त स्वच्छ केलं. आणि मग तयारी केली मी, ताई आणि ताईचे चिरंजीव. मला काही कॉस्मेटिक घ्यायचं होतं तर आम्ही तिकडे गेलो. तर या ठिकाणी 2-3 मस्त असे शेड बघितले आणि ते झाल्यानंतर ताईच्या मुलाला पाणीपुरी खायची होती, त्यामुळे ताई, मी, बाबा आम्ही तिघंही मस्त पाणीपुरी खायला गेलो. आणि मध्येच असा धोधो पाऊस चालू झाला ना, तर इथे छान दत्तात्रयाचं मंदिर होतं. तिथे मस्त त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि ताईचे हे चिरंजीव पावसाचा आनंद घेताना. आणि धोधो असा पाऊस पडला, क्षणाक्षणाला वातावरण बदलतं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं झाल्यानंतर रेल्वे गेटच्या जवळ आलो. 3.5 तास आम्ही तिथे अडकून होतो, कारण ट्रॅफिकच तेवढं होतं. त्यामुळे 3.5 तास आम्हाला गाडीमध्येच बसावं लागलं एकाच ठिकाणी. आणि हे सगळं झाल्यानंतर थकून भागून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पण वातावरण एवढं छान झालेलं होतं पावसाचं. आणि तुम्ही बघू शकता हा मला नजारा एवढा छान वाटला ना, त्यामुळे म्हटलं हा टिपून घ्यावाच थोडा. आणि त्याच्यावरती हा भगवा झेंडा फडफडत होता हवेमुळे. क्या बात है. तर असं करून मस्तपैकी माझं हे छानपैकी असं शूट केलं. आणि झाडंही बघा किती छान मस्त डान्स करत आहेत हवेच्या हवेच्या ठेक्यावरती. आणि त्यानंतर मी जरा गेली, हे 10 वाजेची फुलं आहेत इतकी सुंदर मस्त उमललेली होती ना, त्यामुळे त्यांना पण बघून मस्त मला अशा प्रकारे आजचा दिवस गेला. बाय.